श्री स्वामी समर्थ भक्तांनो, आपण घर सुंदर दिसण्यासाठी रंग लावतो, पण तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या घराच्या भिंती, कोपरे आणि घरातील वस्तू तुमच्याशी बोलत असतात. गरिबी येण्यापूर्वी घराच्या भिंती कोणत्या 5 गुप्त खुणा दाखवतात आणि असे कोणते 51 महातोडगे आहेत जे तुमच्या आयुष्यातील दुःखाचा जुना आरसा कायमचा पुसून टाकतील. आजच्या या विशेष महाव्हिडिओमध्ये आपण घराचे आध्यात्मिक शास्त्र सविस्तर पाहणार आहोत. तुमच्या नशिबाचे दार उघडण्यासाठी हा व्हिडिओ ताकद देतो, त्यामुळे एकही सेकंद मिस नका करू आणि हा संपूर्ण व्हिडिओ पहा. एक अशी अद्भुत आणि सत्य प्रचिती सांगणार आहे जिथे स्वामींनी घराच्या नशिबाचा आरसा कसा स्वच्छ करायचा आणि कर्माची धूळ कशी झटकून टाकायची याचा मोलाचा संदेश एका भक्ताला दिला. की प्रचिती ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील संकटांकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळेल. आणि इतकेच नाही तर व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत राशीनुसार घरातील छोटे बदल. तुमच्या राशीनुसार तुमच्या घराच्या वास्तूमध्ये तुम्ही नेमका कोणता छोटा बदल केला पाहिजे जेणेकरून स्वामींची कृपा तुमच्या वास्तूवर सदैव राहील आणि घरातील नकारात्मकता कायमची दूर होईल. हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबावे लागेल, ज्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाहीये किंवा घरात सतत अडथळे येत आहेत, तर हा व्हिडिओ एकही सेकंद स्किप न करून चला तर मग सर्वात आधी जाणून घेऊया घराच्या भिंतींनी दिलेल्या त्या गुप्त खुणांबद्दल. 5 गुप्त खुणा भिंती काय सांगतात? भक्तांनो, तोडग्यांकडे वळण्यापूर्वी या 5 खुणांकडे लक्ष द्या, कारण या खुणा म्हणजे स्वामींनी दिलेला सावधानतेचा इशारा असतो. 1. भिंतीवर अचानक ओलावा. पावसाळा नसताना ही भिंत ओल्या होणे किंवा रंग निघणे हे राहू केतूचे दोष आणि घरात मोठे आजारपण येण्याचे लक्षण आहे. 2. घड्याळाची दिशा. जर तुमचे घड्याळ दक्षिण भिंतीवर असेल तर तुमच्या प्रगतीला काळ आडवा येतो आणि असे समजा की हे मृत्यूच्या दिशेचे लक्षण आहे. 3. कबुतराचे घरटे. बाल्कनीत किंवा खिडकीत कबुतराने घरटे करणे हे राहूचे संकट आणि घरातील पैशांची गळती वाढण्याचे संकेत आहेत. 4. सिंकमधील रात्रीची अस्वच्छ भांडी. जर रात्री सिंकमध्ये भांडी तशीच राहत असतील तर समजून घ्या की तुम्ही स्वतः लक्ष्मीला घराबाहेर जाण्याचा रस्ता दाखवत आहात. 5. तुळशीचे अचानक वाळणे. कितीही सेवा करूनही तुळस वाळत असेल तर समजा घरावर आलेले एखादे मोठे संकट तुळशीने स्वतःवर घेतलेले आहे. स्वामी समर्थांचे 51 महातोडगे. मुख्य दरवाजा नशिबाचे प्रवेशद्वार. 1. चांदीची तार. उंबरठ्याखाली छोटी चांदीची तार दाबा, यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात शिरत नाही. 2. हळदीचे पाणी. रोज सकाळी उंबरठ्यावर हळदीचे पाणी शिंपडा, लक्ष्मीला आमंत्रण मिळेल. 3. दुहेरी स्वस्तिक. दरवाजाच्या दोन्ही बाजूंना कुंकवाने स्वस्तिक काढून शुभ लाभ लिहा. 4. विभूती धागा. दरवाजाच्या वर स्वामींच्या विभूतीने माखलेला काळा धागा बांधा. 5. मीठ पाणी. शनिवारी उंबरठा मिठाच्या पानाने स्वच्छ करा. 6. बाहेरचा आरसा. दरवाजासमोर पायऱ्या असतील तर वर एक छोटा बगुआ आरसा लावा. 7. तुरटीची खडा. प्रवेशद्वाराजवळ काचेच्या वाडग्यात तुरटी ठेवा, वास्तू शुद्ध होईल. 8. पांढरा गणपती. दरवाजाच्या आतल्या बाजूला पांढऱ्या गणपतीची मूर्ती लावा. 9. तोरण. दरवाजाला नेहमी ताज्या आंब्याच्या पानांचे तोरण असावे. 10. लक्ष्मीची पावले. घरात येताना दिसतील अशी लक्ष्मीची पावले उंबरठ्यावर काढा. 11. संध्याकाळचा दिवा. मुख्य दरवाजावर रोज 1 तास तरी दिवा जळत ठेवावा. 12.
स्वच्छ नेमप्लेट, घराच्या पाटीवर धूळ नसावी, ती नेहमी चमकती ठेवा. 13. उंबरठा नमस्कार, बाहेरून आल्यावर उंबरठ्याला स्पर्श करून नमन करा. 14. चपलांचे कपाट, चपला दरवाजासमोर विखुरलेल्या नसाव्यात, त्या कपाटात ठेवाव्यात. 15. दरवाजाचा आवाज, दरवाजा उघडताना आवाज येत असेल तर लगेचच तेल लावा. स्वयंपाकघर अन्नातून बरकत. 16. किचनमध्ये मोरपंख, दक्षिण भिंतीवर मोरपंख लावा, अन्नात कधीही कमतरता भासणार नाही. 17. मिठाची बरणी, मीठ नेहमी झाकून ठेवा, उघडे मीठ नकारात्मकता शोषते. 18. तवा उलटा नको, रात्री स्वयंपाक झाल्यावर तवा कधीही उलटा ठेवू नका. 19. पितरांचे स्थान, जिथे पाणी ठेवता तिथे रोज संध्याकाळी दिवा लावा. 20. औषधे टाळा, स्वयंपाकघरात कधीही औषधे ठेवू नका, आजारपण वाढते. 21. कचरा पेटी, डस्टबिन कधीही ईशान्य कोपऱ्यात ठेवू नका. 22. शेगडी, स्वतः झोपण्यापूर्वी गॅस शेगडी नेहमी स्वच्छ पुसून ठेवा. 23. पहिली पोळी, जेवणातील पहिली पोळी नेहमी गायीसाठी किंवा कुत्र्यासाठी काढा. 24. तमालपत्र, धान्याच्या डब्यात तमालपत्राची 2 पाने ठेवा. 25. कात्री किंवा सुरी, या वस्तू कधीही टांगून ठेवू नका, ड्रॉवरमध्ये ठेवा. 26. दूध उतू जाणे, दूध वारंवार उतू जाणे हे घरात वादाचे वातावरण तयार करते. 27. ईशान्य कोपरा, या कोपऱ्यात शेगडी किंवा ओव्हन ठेवू नका. 28. अन्नपूर्णा मूर्ती, तांदळाच्या डब्यात छोटी अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवा. 29. काळे कपडे, जेवण बनवताना काळे कपडे घालणे टाळा, ते अशुभ असते. 30. जेवणाची दिशा, नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून जेवावे. बेडरूम आणि देवघर. 31. बेड खाली अडगळ नको, पलंगाखाली चपला किंवा लोखंडी वस्तू ठेवू नये. 32. भीमसेनी कापूर, झोपण्यापूर्वी बेडरूममध्ये कापूर जाळा, नात्यात गोडवा येईल. 33. आरसा झाका, झोपताना आरशात प्रतिबिंब दिसत असेल तर त्यावर कपडा झाका. 34. उघडी बाटली, उशाशी पाण्याची उघडी बाटली कधीही ठेवू नका. उजव्या सोंडेचा शंख, देवघरात शंख असावा, ज्याच्या नादाने वास्तू शुद्ध होते. 36. स्वामींची दृष्टी, सकाळी उठल्यावर पहिली नजर स्वामींच्या फोटोवर पडेल असे नियोजन करा. 37. शिळी फुले, देवघरातील सुकलेली फुले संध्याकाळच्या आत काढून टाका. 38. ईशान्य दिशा, देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यात ठेवावे. 39. मूर्तीची संख्या एकच, देवाच्या अनेक मूर्ती देवघरात ठेवू नये. 40. अखंड दिवा, शक्य असल्यास देवघरात अखंड दिवा तेवत ठेवा. 41. रेशमी कापड, मूर्तीखाली नेहमी लाल किंवा पिवळे रेशमी कापड वापरा. 42. अभ्यास टेबल, मुलांच्या टेबलवर मोरपंख ठेवा, एकाग्रता वाढेल. 43. काटेरी झाडे, घरामध्ये कॅक्टस सारखी काटेरी झाडे कधीही लावू नका. 44. हवेशीर घर, सकाळी 1 तास घरातील सर्व खिडक्या उघड्या ठेवा. 45. उत्तरमुखी तिजोरी, तिजोरीचे तोंड नेहमी उत्तर दिशेला उघडेल असे ठेवा. विशेष सेवा आणि शांती. 46. मिठाचे स्थान, महिन्यातून 2दा खडे मीठ टाकून अंघोळ करा. 47. पक्षी सेवा, बाल्कनीत पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करा. 48. कर्पूर आरती, दररोज संध्याकाळी स्वामींची कापूर आरती करा.
49 बंद घड्याळ घरात ठेवू नका, प्रगती थांबते. 50 गुलाबजल घरात रोज गुलाबजल शिंपडा, प्रसन्नता लाभेल. 51 मौन जप रोज 15 मिनिटे स्वामींसमोर मौन पाळून जप करा. भक्त